आणि पुण्याला वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, पुण्याच्या कुठल्या भागात तू आता आहे आणि या सरकारच्या वर्षपूर्तीबद्दल काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? मिलिंद, मी पुण्याचं मिनी मंत्रालय जे आहे पुण्याच्या महापालिकेमध्ये मी आहे. साधारण 3,500 कोटीचं बजेट असलेले या महापालिकेतले पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. माजी महापौर आहेत प्रशांत जगतापचे, सरकारची बाजू मांडतील आणि संदीप खर्डेकर आहे भाजपचे इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत, प्रवक्ते आहेत. शहरामध्ये किंवा एकूण या सरकारनं पुण्याच्या दृष्टीनं काय केलं, राज्याच्या दृष्टीनं काय केलं ते आपण आधी प्रशांत जगताप यांना विचारूया. 1 वर्ष पूर्ण होतंय, तुम्ही समाधानी आहात का? मुळात ज्या पद्धतीनं हे सरकार स्थापन झालं होतं त्याच्यानंतर ते कसं चालेल, किती टिकेल याबाबत सतत दर महिन्याला खर्डेकर आणि त्यांचा पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतो. आता तुम्हाला काय वाटतं 1 वर्ष पूर्ण केलं? आज बरोबर आम्ही 1 वर्ष पूर्ण करत आहोत, कारण की उद्या संध्याकाळी हा शपथविधी महाराष्ट्राने पाहिलेला होता. मी निश्चित या सरकारच्या कामाच्या संदर्भात पूर्णपणे समाधानी आहे. त्याचं कारण असं आहे की 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मागचे 9 महिने जर पाहिले, 12 महिन्यापैकी 9 महिने हे करोनाग्रस्त म्हणून महाराष्ट्राने किंवा भारताने आणि समस्त विश्वाने अनुभवलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक स्थिर सरकार असल्यामुळे या महाराष्ट्रामध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना सुद्धा, विशेषतः मुंबई पुण्यामध्ये वाढत असताना, सरकार म्हणून नाही का मान्य उद्धवजी ठाकरे साहेब असतील, मान्य अजितदादा पवार असतील किंवा या ठिकाणी बाळासाहेबजी थोरात असतील, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत संयमी वातावरणामध्ये महाराष्ट्र हाताळला. त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठे उद्भवला नाही. त्या ठिकाणी या महाराष्ट्रातून जरी परराज्यातले कामगार जे आहेत, जे मजूर आहेत, ते त्या ठिकाणी हजारो किलोमीटर चालत गेले, पण या महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधल्या कुठल्या कामगारांना असा फटका झालेला आपण पाहिला नाही. दरम्यानच्या काळामध्ये अतिवृष्टी असेल, अवकाळी पाऊस असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या. या परिस्थितीमध्ये सुद्धा सामान्य जनांना, शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम निश्चित सरकारने केलेलं आहे. ठीक आहे. एकूण हे सरकार आल्यापासून सतत क्रायसिस एकानंतर एक येत गेले. कोविडचा क्रायसिस त्यातला सगळ्यात मोठा कोविडचं संकट होतं. 9 महिने या सरकारचे, साधारण मार्चपासून ते आत्तापर्यंतचे 8 महिने धरूयात आपण, हे क्रायसिसमध्ये गेलेत. अशा परिस्थितीत भाजप म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमच्यावरती सत्ताधाऱ्यांचा सतत आरोप आहे की तुम्ही नुसतं राजकारण करता, दर महिन्याला एकदा काहीतरी सरकार पाडायची तुम्हाला हुक्की येते आणि तसे तुमचे नेते काहीतरी भाष्य करतात. तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? 1 वर्ष पूर्ण होत असताना या सरकारनं खरंच उत्तम काम केलंय का? केलेलं नाही तर ते कुठल्या क्षेत्रात केलं नाही? राज्यात सरकार आहे का? सामान्य माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न पडतो आहे की राज्यामध्ये सरकार आहे का? कारण माझं कुटुंब माझी जबाबदारी, च्या यशस्वी प्रयोगानंतर आता माझं वीज बिल माझी जबाबदारी, माझं आरक्षण माझी जबाबदारी, 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करताना, ओबीसी आणि मराठा समाजाला रस्त्यावर भांडायला लावताना या सरकारची इमॅच्युरिटी दिसून आली. आदरणीय शरद पवार साहेबांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारा मुख्यमंत्री आणि त्यांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारं हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. आपण बघा, शेतकऱ्यांना कुठलंही कारण नसताना मोदी सरकारनं जो अतिशय उत्तम निर्णय घेतला त्याच्यावर पेटवण्याचा प्रयत्न झाला, पण महाराष्ट्राचा शेतकरी हुशार होता, तो त्यांना हरियाणात आंदोलन तेवढ्या एकच राज्य असं आहे की ज्या ठिकाणी त्यांच्या तिथं विरोध झाला, पण बाकी संपूर्ण देशातल्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं की अतिशय सुंदर शेतकरी आणि ग्राहक हिताचा निर्णय, आणि म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसला. आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं भूमिका मांडायची होती ती राज्य सरकार मांडण्यामध्ये कमी पडलं. त्या संदर्भात प्रवेशापासून सर्व विषयातले निर्णय घेण्यात कमी पडलं. अकार्यक्षम आणि निर्णय क्षमता नसलेल्या या सरकारनं आज मराठा समाजाला वाऱ्यावर सोडलं. मराठा समाजाला हक्काचा जो अधिकार मिळणार होता तो मिळू शकला नाही. मला असं वाटतं की कायम जसे आंतरविरोधानं भरलेलं हे सरकार आहे, तसाच आंतरविरोध आमच्या मित्र प्रशांत जगतापांच्या बोलण्यातून दिसून येतो. नितीन राऊत एक घोषणा करतात वीज बिलाबाबत आणि सन्मान्य अशोक चव्हाण म्हणतात की यांनी घोषणा करायला घाई केली. या सरकारमधले मंत्री वेगवेगळी विधानं करतात आणि सामान्य नागरिकांना घाबरून सोडतात. कोणी म्हणतं लॉकडाऊन होणार आहे, कोणी म्हणतं आम्ही निर्बंध आणणार आहे. मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नसलेलं तुम्ही पण घाबरवता आम्ही हे सरकार पाडणार आहे म्हणून? आम्ही कधीही म्हटलं नाही हे सरकार पडणार आहे. आमचं म्हणणं आहे की हे सरकार स्वतःच्या आंतरविरोधाने आपोआप पडेल. प्रशांत जगताप, तुमच्यावरती काय काय आक्षेप आहेत तुम्ही ऐकले? हे सरकार पॉलिसी पॅरालिसिसवालं सरकार आहे, निर्णय घेत नाही. काही मुद्दे त्यांनी सांगितले, मराठा आरक्षणाचे असतील किंवा प्रवेश प्रक्रियांचे असतील. हायकोर्ट जेव्हा दणका देतं तेव्हा सरकार काहीतरी भूमिका घेते.
पॉलिसी म्हणून, धोरण म्हणून एखादी गोष्ट जेव्हा ती अंमलात आणायची असते किंवा ठरवायची असते त्याच्यामध्ये हे सरकार कमी पडतंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, बिलकुल नाही. या ठिकाणी माझे मित्र मान्य खर्डेकरांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मताशी मी बिलकुल असहमत आहे. त्याचं कारण असं आहे की आदरणीय पवारसाहेब हे या देशाचे, या राज्याचे द्रष्टे नेते आहेत. त्यांनी कधी रिमोट कंट्रोल म्हणून कधीच कुठल्याही सरकारच्या संदर्भामध्ये हस्तक्षेप केला नाही. मागे सुद्धा 15 वर्ष राज्यामध्ये सत्ता होती किंवा आता सुद्धा आम्ही विकास आघाडी म्हणून आहोत. त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा आदरणीय पवार साहेबांचा सल्ला वेगवेगळ्या विषयांवर घेतलेला आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मग आपण असं म्हणायचं का की नरेंद्र मोदींच्या सरकारला सुद्धा पवार साहेबांनी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून सरकार चालवलं, हा एक विषय आहे. या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगावंसं वाटेल, मागचे 9 महिन्याचा हा जो विषय आहे, सरकार आल्यानंतर अवघे 2-2.5 महिन्यांनी कोरोनाच्या संदर्भामध्ये लॉकडाऊन झालं, सगळ्या कोर्टाचे नाही का त्या ठिकाणी कामकाज बंद पडलं. मागच्या सरकारच्या काळामध्ये जे म्हणून काय सरकार म्हणून म्हणणं मांडायचं होतं ते देवेंद्र फडणवीस सरकारने मांडलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये या सरकारला कुठेही वेळ मिळाला नाहीये. त्याच्यामुळं आज ह्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो काय खेळखंडोबा झालेला आहे तो निश्चित मागच्या सरकारने केलेल्या चुकांमध्ये आहे. त्या ठिकाणी तुम्ही दोघही पक्षाचे प्रवक्ते म्हणून बोलू नका. सर्वसामान्य माणूस एक साधा मुद्दा आहे तुमचा, महाराष्ट्रभर दौरे साधा मुद्दा आहे. आणि छोटा आपल्याकडे वेळ नाहीये. हे पुन्हा अगदी तसंच बरोबर आहे. वैभव, आपण बघतोय की हे दोघंही